नमस्कार. मी विश्वास उटगी. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेविषयी भारतीय जनता पक्ष खूप मोठी जाहिरात करतो. म्हणजे त्यांची प्रतिमा फार देशाचे विश्वगुरू आहेत. ते युक्रेन आणि रशियातला वॉर काही तासाकरता थांबवू शकतात आणि अशा त्याची जाहिराती सुद्धा आहेत. आता त्याच्यावरती हसावं का रडावं असा एक मोठा प्रश्न भारतातल्या जनतेपुढे आहे. पण शेवटी ह्या भारतीय जनता पक्षाच्या जाहिराती आहेत. त्यांची विश्वगुरू प्रतिमा किंवा G20ची प्रतिमा ही केव्हाच धुळीस मिळालेली आहे. आता त्यांची जी प्रतिमा नव्याने होऊ पाहते ती गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये आणि ताबडतोबने इलेक्शनच्या कालखंडामध्ये कर्नाटकमध्ये प्रज्वल रेवण्णा हा जो देवेगौडांचा नातू आहे याचा जो सेक्स म्हणजे काय म्हणतात त्याला सेक्स कांड म्हणू आपण त्याला, त्याच्या जे काही 3,000 व्हिडिओज आणि हासन गावातील शेकडो नव्हे हजारो स्त्रियांचं पलायन हा आता आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय बनलेला आहे. सिंगापूर असो, ऑस्ट्रेलिया असो, युरोप असो, अमेरिका असो, इथल्या वर्तमानपत्रातून त्या ठिकाणी बातम्या येतात. भारतीय पंतप्रधान अशा एखाद्या मास रेपिस्ट बरोबर आपली इमेज कशी काय जोडू शकतो अशा तऱ्हेचे प्रश्न आंतरराष्ट्रीय मीडियामधून आहेत. आणि याही देशामध्ये कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने जेव्हा हे प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या एका पदाधिकाऱ्यांच्या मार्फतच, त्यांचं नाव देवराज, यांनी कळवलं होतं की तुम्ही JDS बरोबर अलायन्स करू नका. आणि हा जो काही प्रज्वल रेवण्णा हा जो नातू आहे देवेगौडांचा, रेवण्णांचा पुत्र आहे, यांच्याशी अतिशय वाईट असे रिपोर्ट्स आहेत. ते रिपोर्ट्स त्यांनी म्हणजे ते सगळे जे मीडिया रिपोर्ट्स होते ते ऑलरेडी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी वरपर्यंत पोहोचवले होते. पण तरी JDS आणि भाजपचा संयुक्त उमेदवार म्हणून प्रज्वल रेवण्णाची भलामण करण्यात आली. एवढंच नव्हे तर स्वतः मोदी त्या ठिकाणी प्रचारासाठी गेले होते. आता त्या ठिकाणी एखादा अनभिज्ञ पंतप्रधान असेल, नेता असेल, तर कोणीही असं म्हणू शकतं की त्यांना माहिती नाहीये. पण भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एवढी माहिती करून दिल्यानंतर सुद्धा या देशाचे पंतप्रधान जेव्हा एक रेपिस्ट उमेदवार आहे आणि जो देवेगौडांचा नातू आहे त्याला मत द्या असं जेव्हा ते सांगतात, तेव्हा मतदानाच्या दिवशी हे सगळे व्हिडिओ बाहेर पडले. पण त्यानंतर 14 खासदारांची परवा निवडणूक झाली. परवा म्हणजे आता जी निवडणूक झाली तिसऱ्या टप्प्यामध्ये 14 खासदारांची निवडणूक कर्नाटकामध्ये होती. प्रश्न असा की तो हा भारतभर पसरलेला मुद्दा आहे, हा जगभर गेलेला मुद्दा आहे आणि पंतप्रधानांची इमेज ह्याला खरं तर कधीच धक्का लागलेला आहे. कारण देशाची अर्थव्यवस्था, देशाच्या किसानांकडून हजारो नव्हे लाखो शिव्याशाप आणि त्या देशातल्या कामगारांचे केवढं नुकसान केलंय याबद्दल किसान आणि कामगारांनी सगळेजण बोलतायत. आर्थिक डावडोल संपूर्णपणे कोसळलेला आहे आणि 10 वर्षामध्ये अर्थव्यवस्था ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे. म्हणजे आता जरी अर्थव्यवस्थेच्या बाबतीत पंतप्रधान कितीही गौरवाने सांगत असले की आम्ही 7% आमचा GDP रेट आहे, खरं तर तो 5.9% पण नाहीये. पण कितीही खोट्या बातम्या पेरल्या तरी सुद्धा बेकारीवरती उपाय नाहीये, रोजगार नवीन निर्माण होत नाहीये, महागाई कंट्रोलमध्ये येत नाहीत. त्यामुळे पंतप्रधानांची इमेज केव्हाच डॅमेज झालेली आहे. पण आता जी डॅमेज होते की नग्न स्त्रियांची परेड घडवून आणण्यात आली आणि त्याच्यावरती रेप्स करण्यात आले आणि कत्तल करण्यात आली बायकांची आणि पुरुषांची सुद्धा. 2 जमातींमध्ये वॉरच जणू तिथे पेटलेलं आहे आणि मुख्यमंत्री तिथे
रोमनच्या नीरो सारखे काम करतायत. म्हणजे तिथे स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आहे इतपत बातम्या छापून आलेल्या आहेत. आणि त्याही ठिकाणी एकदाही या देशाचे पंतप्रधान गेले नाहीत. त्या ठिकाणी महिलांच्या अब्रूची वाट लागलेली आहे. यापूर्वी आपण बघितले महिला कुस्तीगरांचा प्रश्न होता. त्या ठिकाणी ज्यांनी या देशाला मेडल मिळवून दिली ते पुरुष कुस्तीगीर असोत किंवा महिला कुस्तीगीर असोत, बॉक्सर्स असोत, यांच्याविषयी अत्यंत वाईट वर्तणूक, होय वाईट वर्तणूक एका खासदाराने केली. ब्रिजभूषण त्याचं नाव, युपीतल्या. त्याच्याही मुलाला खासदारकीसाठी आता तिकीट देण्यात आलेलं आहे. त्याचाही प्रचार मोदी करतायत. हाथरसला तर दलित हत्याकांड झालं. त्या ठिकाणी एका भाजपच्या खासदाराने चक्क गाडी घातली एका शेतकऱ्याच्या अंगावरती आणि त्या ठिकाणी जे दलितांवरती अत्याचार झाले. त्यामुळे दलितांवरती अत्याचार, अल्पसंख्याकांवरती अत्याचार, विशेष करून स्त्रियांवरती अत्याचार, याचं या देशाच्या पंतप्रधानाला काहीही वाटत नाही. इतका असंवेदनशील हा पंतप्रधान या देशाला लाभलेला आहे. 10 वर्ष पूर्ण कधी होत आहेत आणि कधी आपण त्यांना निवडणुकीतून पाडतो असं या देशातल्या लाखो लाखो कोट्यवधी स्त्री मतदारांना वाटत असेल. आणि होय, पहिल्या 3ही टप्प्यामध्ये स्त्रियांचं मतदान हे चांगल्यापैकी झालेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी हे मतदान, हा जो स्त्रियांमधला उद्रेक आहे, हा उद्रेक बाहेर पडताना दिसतोय, मतदानाच्या स्वरूपात बाहेर पडतोय. आणि म्हणून आता महाराष्ट्रामध्ये 24 ठिकाणी निवडणुका संपन्न झालेल्या आहेत. पण अजूनही 13 आणि 20 या 2 टप्प्यामध्ये उर्वरित 24 ठिकाणी निवडणुका आहेत. आणि अजून 6 वेळा तरी महाराष्ट्रामध्ये मोदी येतील. काल ते नगरमध्ये होते. या पंतप्रधानाला जराही संवेदना त्याची जागी नाहीये स्त्रियांच्या बाबतीमध्ये, हे स्पष्टपणे दिसतंय. त्यामुळे सतत हिंदू मुस्लिम करणं, सतत काहीतरी इतिहासातली जी म्हणजे संपलेले प्रश्न आहेत ते उकरून काढणं आणि सतत हिंदू मुसलमान करणं किंवा खोटे प्रचार काँग्रेस आणि त्याचा परिवार किंवा शरद पवारांना भटकती आत्मा म्हणणं, अशा तऱ्हेच्या अत्यंत अश्लाघ्य गोष्टी या देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या आहेत. पण तरीही प्रज्वल रेवण्णाचं भूत, ते आज हे गृहस्थ परदेशात आहेत. पण कर्नाटक सरकारने ताबडतोबीने तिथल्या सिद्धरामय्या या मुख्यमंत्र्यांनी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम ही कायम केलेली आहे आणि कोर्ट ऑर्डर घेऊन ती SIT स्थापन झालेली आहे. कोर्टामधून रेवण्णा म्हणजे ह्याच्या वडिलांना कुठल्याही तऱ्हेचा अटकपूर्व जामीन मिळालेला नाहीये. त्यामुळे ते अटकेत आहेत. मुलगा अटकेत आहे कारण ते आमदार आहेत आणि नातू हा होऊ घातलेला खासदार, पंतप्रधानांच्या आशीर्वादाने होऊ घातलेला खासदार हा परदेशात आहे. त्यामुळे त्याला लुकआउट नोटीस पाठवण्यात आलेली आहे. याबद्दल ऑस्ट्रेलियाच्या वर्तमानपत्रात, सिंगापूर, अमेरिका, सर्वच ठिकाणी ज्या बातम्या छापून येत आहेत की इंडियन PM इज विथ अ रेपिस्ट आणि मोदींचा फोटो त्या ठिकाणी येतो. आधी बलात्कारांच्या सोबत भारताचे पंतप्रधान, या पद्धतीच्या बातम्या येतात, याच्यावरती भारतीय जनता पक्ष चकार शुद्ध बोलत नाही. अर्थात एकूणच इलेक्ट्रल बॉन्ड विषयी जेव्हा या देशाचे पंतप्रधान बोलतात त्यानंतर भारतीय जनता पक्षाचा एकही मनुष्य बोलत नाही. त्यामुळे 16,000 कोटीपेक्षा जास्त क्विड प्रो को या पद्धतीने काळा पैसा हजम करून झाल्यानंतर या देशाचा पंतप्रधान ते जस्टिफाय करतो सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरच्या विरोधात जाऊन. आणि ही एक लाच आहे. त्याच्याविषयी खरं तर सुप्रीम कोर्टाची एक इन्क्वायरी होणं, SIT होणं हे जेव्हा अपेक्षित आहे, त्या करप्शनची सुद्धा या देशाच्या पंतप्रधानांना लाज नाहीये, आर्थिक घोटाळ्याची लाज नाहीये आणि स्त्रियांवरती होत असलेल्या अत्याचारी सुद्धा या पंतप्रधानांना लाज नाहीये, हे दिसतंय. आणि सतत कुठले तरी प्रश्न उकरून काढून आज ते महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंवरती हल्ला करा किंवा शरद पवारांवरती हल्ला करा किंवा राहुल गांधींवरती तिकडे हल्ला करा आणि सतत खोट्या बातम्या पेरणं आणि खोट्या बातम्यांचा प्रचार करणं. किमान तुम्ही विकसित भारतावरती जरी बोलला असतात पंतप्रधान म्हणून, तरी त्यातलं खरं किती आणि खोटं किती यावरती तरी चर्चा झाली असती. पण तोही मुद्दा बाजूलाच राहिला. 10 वर्षामध्ये
अत्यंत वाईट असा भारताचा एकूणच परिस्थिती भारताची या देशाच्या पंतप्रधानांनी केली आहे, त्याच्या सरकारने केली आहे. त्यामुळे त्यांना तिसरी टर्म मिळताच कामा नये असं या देशाच्या तमाम नागरिकांनी स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून या देशाच्या संविधानाला जो धक्का पोहोचवणारा माणूस आहे त्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची संधी बिलकुल मिळू द्यायची नाहीये. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने ज्या स्त्रियांना एका मताचा अधिकार आणि पुरुषांना मताचा अधिकार दिला, सर्वांना समान हक्क दिले, त्या स्त्रियांवरती जरी त्यांनी मागच्या लोकसभेमध्ये स्त्रियांच्या आरक्षणाविषयी नारी वंदना बिल पास केलं तरी या देशातल्या नारींविषयी, नारी शक्तीविषयी त्यांना बिलकुलही काडी मात्रही संवेदना नाही, हे स्पष्टपणे दिसतंय. त्यामुळे जे जे काही चुकीचं आहे ते त्यांनी केलेलं आहे. आणि स्त्रियांच्या बाबतीत प्रज्वल रेवण्णाच्या बाबतीमध्ये जे हजारो व्हिडिओ आता जणू ते पोर्न व्हिडिओ आहेत. होय, ते पोर्न व्हिडिओ आहेत. खरं तर प्रचंड मोठा कायदेशीर एक गुन्हा या प्रज्वल रेवण्णा आणि त्याचे वडील रेवण्णा, कारण त्यांच्या घरातच हे व्हिडिओ करण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या गावातल्या अनेक महिलांना ज्या त्याच्यात विक्टिम्स आहेत त्यांना तोंड दाखवणं शक्य नाही, कारण त्या विक्टिम्स आहेत, त्या बळी आहेत बलात्काराच्या. आणि त्यामुळे हजारो स्त्रियांवरती बलात्कार करणारा हा रेवण्णा आज या देशाच्या पंतप्रधानांचा आखोका तारा बनतोय. यासारखी शर्मेची गोष्ट नाहीये. आणि म्हणून संविधानाचं संरक्षण करणं, देशाच्या संसदीय लोकशाहीचं संरक्षण करणं, मूलभूत अधिकारांच्या हक्कांचं संरक्षण करणं जनतेच्या, या दृष्टीने काँग्रेस पक्षाचा, त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा आणि एनसीपीचा जो एक वचनपत्र आहे किंवा न्यायपत्र आहे किंवा मॅनिफेस्टो आहे, या मॅनिफेस्टोमध्ये स्त्रियांना 50% जास्त रोजगाराची संधी आणि आरक्षण आणि त्याचबरोबर जे जे काही म्हणून या देशाच्या संविधानातून फायदे मिळतील ते काँग्रेस पक्षाने ते ठरवलंच आहे की महिलांना 1,00,000 रुपये प्रत्येक घरातल्या एका महिलेला निवडून आल्यानंतर ते त्यांच्या खात्यात जमा करणं, प्रत्येक महिलेला रोजगार मिळवून देणं आणि प्रत्येक ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा महिलेला ताबडतोबीने 1 वर्षाचं अप्रेंटिसशिप देऊन 8,500 रुपये हे दर महिना विद्यावेतन देणं आणि अशा तऱ्हेने त्यांना कायमस्वरूपाची नोकरी मिळेल, अशा तऱ्हेचं राहुल गांधी यांचा काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष आणि शरद पवार यांचा हा जो काही इंडिया आघाडीतले तिन्ही घटक आहेत किंवा इंडिया आघाडीचे लोक आहेत हे जेव्हा ठरवतात, त्याच्या पार्श्वभूमीवरती त्याच्या पार्श्वभूमीवरती नरेंद्र मोदी यांचा एक अत्यंत, ज्याला म्हणू की संवेदनाहीन, महिलांविषयी अत्यंत क्रूर किंवा महिलांविषयी अत्यंत ज्याला शरम वाटावी अशा तऱ्हेचा व्यवहार आजही दिसतोय. आणि एक शब्द हे ग्रस्त मणिपूरबद्दल बोलत नाहीत, रेवण्णाबद्दल बोलत नाहीत, प्रज्वल रेवण्णाबद्दल बोलत नाहीत, महिला कुस्तीगिरांबद्दल बोलत नाहीत, हाथरस विषयी बोलत नाहीत, दलितांच्या अत्याचाराविषयी बोलत नाहीत. आणि म्हणून मोदींचा चेहराच बघवत नाही अशा तऱ्हेचे महिलांची प्रतिक्रिया आहेत. कर्नाटकातल्या 14 सीटांवरती भारतीय जनता पक्ष पराभूत होणार हे आता सगळीच वर्तमानपत्र सांगतायत. पण केवळ कर्नाटकच का, संपूर्ण भारतामध्ये हा जो प्रज्वल रेवण्णाचा जो काही प्रकार आहे, घृणास्पद प्रकार आहे, हा भारतभर पसरलेला आहे. आणि म्हणून या देशातल्या महिला, महाराष्ट्रामधल्या उर्वरित 24 ठिकाणी महिलांचा रोष, महिलांचा संताप मोदींच्या विरोधामध्ये मतपेटीतून उमटणार आहे, याबद्दल शंका नाही. आता महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा येतील, ते पुण्यात येवोत किंवा मुंबईत येवोत किंवा आणखीन कुठे जावोत, मोदींच्या ठिकाणी त्या ठिकाणी महिलांचा रोष मतदानातून आणि पुरुषांच्या वतीने सुद्धा रोष प्रकट होईल, याबाबतीत काही शंका नाही. खरं तर SIT मधून त्या प्रज्वल रेवण्णा यांना अटक होऊन शिक्षा होणं हे अपेक्षित आहे. पण ही शिक्षा होणं ही खरं तर कायद्यान्वये गरज आहे. परंतु त्याचबरोबर मोदींच्या गप्प बसण्याला, त्यांना सत्तेतून खाली खेचणं हीच त्यांची खरी शिक्षा आहे. बाकीची शिक्षा 4 जून नंतर इंडिया आघाडीचे जे सरकार येईल त्यांनी या चुकार पंतप्रधानांना, या संवेदनाहीन पंतप्रधानांना किंवा या बेशरम पंतप्रधानांना काय शिक्षा द्यायची, त्यांच्या अनेक गुन्ह्यांना नवीन सरकार शिक्षा देईल, याबद्दल
कुणाच्याही मनात शंका असण्याची गरज नाही. हम तो लेके झोला आहे थे, तर हा झोला, हा रिकामा झोला, त्याच्यामध्ये काय काय आहे याची तपासणी 4 जून नंतर करावी लागेल. कारण या देशाची सर्वात जास्त लूट, मोठी लूट, ती नीतिमत्तेची पण केलेली आहे आणि त्याचबरोबर आर्थिक लूट सुद्धा या देशाच्या पंतप्रधानांनी आणि होम मिनिस्टरने केली आहे. त्यामुळे मुंबईचा मतदार, महाराष्ट्राचा उर्वरित मतदार आणि देशातला मतदार सर्व जागांवरती या मोदींना आता पनिशमेंट करेल, त्यांच्या विरुद्ध मतदान करून. हे निश्चितपणे प्रज्वल रेवण्णा याचा जो अत्याचारी अवतार आहे तो तर संपेलच, पण मोदींचा सुद्धा अत्याचारी अवतार आता लवकरच संपेल याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही. म्हणून मोठं वोटिंग मुंबईमध्ये होणं 13 तारखेला आणि 20 तारखेला एकूण 24 मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये मोदींना न भूतो न भविष्यती असा विरोध महिलांकडून आणि पुरुषांकडून होईल हे निश्चित आहे.